पालघर जिल्ह्यातील 3 नगर परिषद आणि एका नगर पंचायतसाठी आज सकाळी मतदानाला सुरुवात झाली आहे। जिल्ह्यातील 1,16,660 मतदार 125 मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत। एकूण 125 मतदान केंद्रांपैकी सर्वाधिक 56 मतदान केंद्र हे पालघर नगर परिषदेत असून या ठिकाणी 55,727 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत। डहाणू नगर परिषदेत 41 बूथ असून 38,693 मतदार आहेत। वाडा नगर पंचायतीत 17 बूथ असून 12,893 मतदार, तर जव्हार नगर परिषद 11 बूथवर 9,347 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत। पालघर नगरपालिकेच्या निवडणुकीत सर्व मतदारांना या ठिकाणी मी आवाहन करू इच्छितो की सर्व मतदारांनी आपला मतदानाचा हक्क या ठिकाणी बजावला पाहिजे। कारण मतदान केल्यानंतर आपली लोकशाही त्या ठिकाणी आपली बळकट होईल आणि तुम्ही मतदान केलं तर पालघर शहराच्या विकासाला या ठिकाणी एक चालना मिळेल। आणि म्हणून मी सगळ्यांना या ठिकाणी आवाहन करतो की प्रत्येकाने घरातून बाहेर पडून आपण प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावा। एखाद्या शहराच्या विकासाकरता मतदार हा राजा हा मतदान दिवशी आपलं शहराचं भविष्य घडवत असतो। आणि पालघरमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून पालघर आणि शिवसेना आणि धनुष्य यांचं एक वेगळं नातं आहे। आणि पालघरच्या विकासाकरता शिंदे साहेबांनी जी भरीव सहकार्य आस्थागत केलं आहे आणि भविष्यातही ते नगरविकास मंत्री आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून पालघर शहराचा जो काही सर्वांगीण विकास करायचा याकरता पालघरकर शिवसेनेच्या धनुष्यासोबत कायमस्वरूपी राहतील। आणि आजच्या मतदानातून जो काही उत्साह दिसतोय हा त्यांच्या नजरेतून मला स्पष्ट जाणवतोय की येणाऱ्या नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचे उमेदवार हे बहुमताने शिवसेनेचे निवडून देतील। यासोबत डहाणूमध्येही एक परिवर्तनाची नांदी आहे, परिवर्तन घडतं आहे। आणि डहाणूकरही यावेळेला डहाणूकरच्या अगेन्स्टमध्ये व्यक्तिगत जी लढाई आहे यामध्ये डहाणूच्या जनतेचा विजय हाही तिथे होईल। आणि पालघर जिल्ह्यामध्ये पालघर व डहाणू या दोन्ही ठिकाणी शिवसेनेचे नगराध्यक्ष आणि नगरसेवक हे बहुमताने निवडून देतील हा ठाम विश्वास आणि या मतदानाच्या माध्यमातून मला निश्चितपणे जाणवतोय। काय आव्हान असेल नागरिकांना आव्हान एवढंच आहे की आपल्या प्रत्येकाचं मतदान हा मूलभूत अधिकार आहे आणि हे मतदान करताना आपण भावनिक स्वरूपामध्ये न होता आपल्या शहराचा सर्वांगीण विकास कोण करू शकतो या खात्याचेच प्रमुख हे या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री शिंदेसाहेब असल्यामुळे पालघरकरांचा झाला आजताचा जो विकास आहे ह्याला जर पुढे न्यायचं असेल तर मतदारही सुज्ञ आहेत। पालघरकर हे अतिशय हुशार आहेत आणि आम्हाला पालघरकरांच्या मतदारांवर आणि नागरिकांवर पूर्ण विश्वास आहे। हे धनुष्यच निवडतील आणि पालघरला पुढे नेतील हा ठाम विश्वास मला आमच्या मतदानावर आहे।